मौजे मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची 2 दिवसापूर्वी भर दिवसा अपहरण करून निघून हत्या करण्यात आली। ही बाब अतिशय निंदनीय व महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी असल्याने या घटनेचा समाजातील सर्वच स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे। या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला असून मराठा व बहुजन समाजामध्ये प्रचंड भीती व चीड निर्माण झाली आहे। या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करून दोषी आरोपींना व या मागील सूत्रधारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील सेनगाव तहसीलदार यांच्याकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सकल मराठा समाज बांधवांकडून निवेदन। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी हिंगोली श्री निलेश सुर्वे, जिल्हा बीड। या ठिकाणी मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झालेली आहे। त्यांच्या हत्येचा लवकरात लवकर जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांची नार्को टेस्ट करून त्यांच्या मागे कोणाकोणाचा हात आहे ते सर्व आरोपीला शिक्षा झाली पाहिजे। त्याकरता आम्ही आज सेनगाव येथील तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्री व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देत आहे। तरी साहेबांनी लवकरात लवकर जे मेन आरोपी आहेत त्याला अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, त्याकरता सेनगाव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे।